सर्वप्रथम बाळाच्या आरोग्याविषयी आपण नियमित अपडेट राहत असाल किंवा राहणार असाल तर तुमचं मनापासून स्वागत आहे। असं म्हणतात, जन्मताच ते बाळ चालेपर्यंत बाळाचे अर्धे डॉक्टर हे बाळाचे मातापिता असतात। जुनी जीवनशैली व अन्नपदार्थ हे खूप वेगळे होते। रासायनिक खता औषधांचा वापर त्यावेळेस खूप कमी होत होता, त्यामुळे आई निरोगी राहायची व बाळ पण निरोगी राहायचं। पण आता रेडीमेड जमाना आला आहे। सर्वच जण फक्त आपल्याच धुंदीत जगत आहे। अक्षरशः काही मातांना बेबीला फीडिंग करण्यासाठी पण वेळ नसतो। आईची व बाळाची बॉन्डिंग कमी झाल्यामुळे मातेला दूध कमी होण्याची समस्या सुद्धा या काळात वाढली आहे। त्यामुळे मार्केटमधून सहजरित्या उपलब्ध असलेले दूध बाळाला म्हणजेच पावडर दूध बाळाला सुरू करतात। त्यामुळे बाळ सुदृढ दिसते पण आतून कमकुवत होते। म्हणजेच बाळाला पावडरमधून पोषक तत्वे मिळतात, पण बाळाला रोगांशी लढण्यासाठी ज्या अँटीबॉडीजची गरज आहे, ज्याला आपण रोग प्रतिकारक शक्ती म्हणतो, त्या अँटीबॉडीजमुळे आपल्या शरीराला भेटत असते, तर ती भेटत नाही। मग बाळ वाढत्या वयात सतत बिमार पडत असतं। असो, सांगायला खूप आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व असेच बाळाच्या आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा। बाळासाठी मातेचं दूध हे सर्वोत्तम आहे। याचा उल्लेख तुम्ही तुमच्या आणलेल्या पावडरच्या डब्यावर सुद्धा बघू शकता। पण काही कारणास्तव बाळाला जर पावडरचं दूध द्यावंच लागलं तर बॉटलचा वापर पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे। तर मी ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे का टाळणं गरजेचं आहे। बाळाला दूध पाजत असताना नियमित वाटी आणि चमच्याचा उपयोग करणं गरजेचं आहे। बाळाला झोपून दूध पाजू नये। बाळाचा ढेकर निघेल अशी नियमित व्यवस्था आपण केली पाहिजे। त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर बाळाला बॉटलने दूध का पाजू नये, त्याचं कारण आपण बाळाला एकच बॉटल वापरतो, त्यापासून बाळाला ताप, सर्दी, खोकला, श्वसन मार्गातील विकार, रिस्पायरेटरी इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो ते होऊ शकतं। याचे चान्सेस जास्त असतात। आता तुम्ही म्हणाल, मोठे मोठे लोक बाळाला बॉटलने दूध पाजतात, पण त्यांच्याकडे अभ्यास असतो। ते 7 दिवसाला 7 बॉटल वापरतात, परत त्याला स्टरलाइज करायला त्यांच्या स्टरलाइज पॉटमध्ये ठेवतात व असं त्यांचं हप्त्याभराचं चक्र चालू असते। हात स्वच्छ करूनच ते बाळाला फिडिंग देतात। तसेच बाळाला 1 वर्षापर्यंत पावडरचं दूध द्यावे। गाईचं दूध हे बाळाला 1 वर्षानंतर सुरू करावे। बाळाला बॉटलच्या दुधापासून फायदे कमी व नुकसान जास्त होते। त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला असेल, वाटी चमच्यानेच बाळाला दूध भरवा। यामधून बाळाला भुकेपेक्षा जास्त दूध पण बाळाला पिता येत नाही व निरोगी राहते। पण बॉटलने बाळ भुकेपेक्षा जास्त दूध पिऊ शकते, कारण आपण तोंडाला बॉटल धरून ठेवतो व बाळाच्या पोटाची समस्या यामधून निर्माण होऊ शकते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।